मला तर स्टार्ट. उंबारडीतल्या शिवमंदिरात सोबत हे जे वेगवेगळे रस्त्याला दिसतात, साधारणपणे मी माझा ज्यावेळेस PhDचा सर्वे केला तर इथे विरगळांची संख्या सुमारे 40 होती असं माझ्या लक्षात आलं. सगळे अनेक विरगळ आहेत आणि त्याच्यासोबत सतीशिळा देखील आहेत. अर्थात हे इतक्या मोठ्या संख्येने इथे विरगळांची निर्मिती का झाली याचा शोध आपण पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच घेऊ. इथे जर आपण बघितलं की मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला 4 विशेष विरगळ बघायला मिळतात. हे एक विरगळ आहे आणि बाकीच्या 3 सतीशिळा आहेत की ज्यांच्यामध्ये जर आपण बघितलं डावीकडून जी तिसरी आहे, हा जो विरगळ आहे त्याच्यामध्ये खाली मृत शरीर दाखवलेलं आहे वीराचं. त्याच्यानंतर वरच्या टप्प्यात त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे आपल्याला दिसून येतं. डावीकडचा आहे जो उंच माणूस, तुमच्या लक्षात येईल की हे जे प्रमाण दाखवलंय ना त्यांनी, तर उजवीकडचा माणूस घोड्यावर आहे, घोडेस्वार आहे आणि त्याच्या घोड्यावर बसलेल्या भालाधारी माणसाने त्याच्यावरती प्रहार केलेला आपल्याला दिसतो. आता प्रमाण जर बघितलं, आता हे मेलेल्या वीरापैकी ऍक्च्युली वीर कोण मेलेला, हा डावीकडचा का उजवीकडचा? तर डावीकडचा. जर आपण बघितलं की त्याला महत्त्व दिलंय, तो मोठा दाखवलाय, त्याचा आकार जो आहे त्याचा स्केल मोठा आहे घोड्यावरील घोडेस्वार जो आहे त्याच्यापेक्षा. त्याचा मृत्यू झालाय, तो कदाचित पाठमोरा आहे आणि त्याच्यावरती मागून हल्ला झाला असं पण आपल्याला ह्या शिल्पातनं लक्षात येतं की त्याला दगाबाजीने मारला गेलाय. तो वरच्या टप्प्यामध्ये तो वीर मृत्यू झाल्यामुळे त्याला स्वर्गामध्ये त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 अप्सरा आहेत, ते त्याचं स्वागत करत आहेत स्वर्गात जाताना. आणि स्वर्गात म्हणजे कैलासावरती त्याची प्राप्ती झालेली दिसते आपल्याला. तो स्वर्गात गेलाय आणि तो वीरासनात बसलेला आहे. त्याच्या डाव्या बाजूला जो पुरुष दिसतोय तो त्याचा गुरु आहे आणि मध्ये शिवलिंग, खाली नंदी, वरती सगळ्यात वरती आपल्याला मंगल कलश पाहायला मिळतात. शिवाय चंद्र आणि सूर्य आहेत. म्हणजे ह्याची कीर्ती, ज्या वीराची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहील असं यातनं अधोरेखित होतं. इथं अजून आपण ह्या 3 सतीशिळा आहेत त्या कॉमन आहेत. त्याची दुसरी जर आपण बघितली तर चितेवर असलेल्या आपल्या मृत पतीच्या शरीरासोबत, शवासोबत बसलेली ही स्त्री दिसते. तिने आपला डावा हात उंचावलेला आहे आणि ती लोकांना आशीर्वाद देते अशा पद्धतीची आहे. तिला घोड्याचा मान दिलेला आहे आणि वरच्या टप्प्यामध्ये ते दोघंही नवरा बायको दिसतात, पती पत्नी, आणि त्यांना यक्ष किंवा गंधर्व पालखीत बसून स्वर्गात घेऊन जाताना दिसतात. वरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते दोघंही पती पत्नी आणि त्यांच्यासोबत त्यांचा गुरु जो आहे तो त्यांना स्वर्गामध्ये काही दीक्षा देतोय, माहिती सांगतोय. आणि विशेष म्हणजे यामध्ये जो हात दाखवलाय सतीशिळांसोबतचा, हे महत्वाची खूण की सतीशिळांची, आणि त्याला जो खांब दिलाय, तर खांबाचं जे रचना आहे, ही जी खांबांची रचना आहे, तर ती खांबांच्या रचनेवरनं हे उत्तर यादव काळातील आहेत असं आपल्याला म्हणता येतं नक्कीच.